जय शिवराय मित्रांनो, स्वराज्यातील बळकट व बुलंद किल्ल्यांपैकी एक बलवान किल्ला म्हणून सुधागडाला ओळखले जाते। औरंगजेबाचा मुलगा अकबर हा पित्याविरुद्ध बंड करून जेव्हा स्वराज्यात आला तेव्हा सर्जा संभाजीराजांनी त्याला याच गडावर ठेवले होते। अशा भीर पराक्रमी गडकोटाची आज आपण सफर करणार आहोत। चला तर मग सुधागड किल्ला पाहूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून। सुधागड हा किल्ला फारच प्राचीन असून या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी ही 2200 वर्षांपूर्वीची आहे। यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा। पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख हे आढळतात। याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळेस सुधागड हा किल्ला स्वराज्यात सामील झाला। नारो मुकुंद सबनीस यांच्याकडे हा गड होता। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव भोरपवरून सुधागड असे केले। राजधानीसाठी या गडाचा विचार शिवरायांनी केला होता असे सांगितले जाते। एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असावी असा प्राथमिक अंदाज हा बऱ्याच इतिहासप्रेमींकडून लावला जातो। या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल, स्वराज्य, इंग्रज अशा विविध राजसत्ता या पाहिलेल्या आहेत। त्या काळी या गडावर 700 गडकऱ्यांचा राबता असायचा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुधागड पुन्हा एकदा मोगलांच्या ताब्यात गेला होता। शेवटी सबनीस नारो मुकुंद यांनी 1680 मध्ये मोगलांकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला। दक्षिणेत ठाण मांडून बसलेला औरंगजेब जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळी सुधागडावर घनघोर लढाई झाली होती। नारो मुकुंद यांचे पुत्र शंकरजी नारायण यांनी मोठा पराक्रम गाजवला। छत्रपती राजाराम महाराजांनी शंकरजी नारायण याला पंत सचिव केले। इसवी सन 1714च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सचिवपद वंश परंपरेने दिले। त्यानंतर त्यांचे वंशज परंपरेने त्या पदावर बसत होते। इंग्रजांच्या काळात पंत सचिवांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली। भोर संस्थानचे ते राजे झाले। आजही भोरमध्ये पंत सचिवांचे घराणे चालू आहे। रायगडाचा महादरवाजा आणि सुधागड किल्ल्याचा महादरवाजा यात बरेचसे साम्य आहे। सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याची असंख्य टाकी तसेच भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्ला म्हणून गणला जातो। या व्यतिरिक्त गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच संभाजी महाराज व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती। पाच्छापूर हे पादशाहपूर या नावाचा अपभ्रंश आहे। राजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या राजद्रोह्यांना संभाजी महाराजांनी सुधागड परिसरात असलेल्या पर्ली गावात हत्तीच्या पायी दिले होते। सुधागड किल्ल्याला आजही पंचक्रोशीत भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखले जाते। सुधागडावरून समोरच उभा असणारा सरसगड, घनगड, कोरीगड, तैलबैला तसेच अंबा नदी व नदीच्या आजूबाजूची गावे असा विस्तृत प्रदेश पाहता येतो। भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला
म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या संवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा किल्ला एक प्राचीन किल्ला म्हणून ओळखला जातो. 1648 साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. याबाबत असा उल्लेख सापडतो की साखर दऱ्यात मालावजी नाईक कारके यांनी माळ लावली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकऱ्यांना उभे करून त्यांच्या पाठीवर हैबतराव चढले. संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. 25 पुढे जाऊन गस्त मारली. बोकात सिलेचा पहारा मारला. पुढे भुराईच्या टप्प्यावरी गेले. तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाण हाक झाली. त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली. असा विस्तृत प्रसंग हा इतिहासात नोंदी स्वरूपात आपल्याला बघायला मिळतो. अशा प्रकारे आपण सुधागड हा किल्ला पाहिला. हा प्रचंड बळकट असलेला किल्ला आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.